धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. रंगदेवतेला व स्थानदेवतेला विनम्र अभिवादन करून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी खैराटवाडी बापर्डे मुंबई उत्सव समिती बापर्डे या मंडळाने श्री अनुभवदेवाचा सोहळा आयोजित करून आज संपन्न होत आहे आणि त्याबद्दल आम्हा दोन्ही मुलांना भजन करण्याची जी सुवर्ण संधी दिली त्याबद्दल मी मनपूर्वक श्री सिद्धिविनायक प्रासादिक भजन मंडळ बापर्डे यांतर्फे खैराटवाडी बापर्डे मुंबई उत्सव समिती बापर्डे या मंडळाचे मनपूर्वक आभार मानतोय. त्याचप्रमाणे मी स्वतः व संदेश नाईक धुरे मुक्कामपूर बापर्डे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग मला पखवाज सांगतात या ठिकाणी सन्माननीय आमचे परममित्र मंजिलजी काळसेकर त्याचप्रमाणे तबला साथ करतायत ते सन्माननीय पांडुरंग मेस्त्री त्याचप्रमाणे आजच्या रात्रीपुरते आमचे प्रतिस्पर्धी बुवा सन्माननीय योगेशजी पाडावे त्यांना पखवाज साथ करतायत ते रोहित परब त्याचप्रमाणे तबला साथ करतायत ते सन्माननीय भिकाजी तसेच त्यांची कोरस मंडळी यांच्या देखील मी मनपूर्वक आभार मानतोय. त्याचप्रमाणे आम्हा दोन्ही मुलांना या ठिकाणी उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम लाभली ते सन्माननीय मार्गवे बंधू यांचे देखील मनपूर्वक आभार मानतोय. त्याचप्रमाणे या गावचे प्रथम नागरिक सन्माननीय संजयजी लाड यांचे देखील मनपूर्वक आभार मानतोय. त्याचप्रमाणे या ठिकाणी मगाशी ज्यांचं भजन झालं ते आमचे बंधू सन्माननीय पार्थ उर्फ ओम नाईक धुरे यांचे देखील मनपूर्वक आभार मानतोय. त्याचप्रमाणे सन्माननीय बुवा संदीप नाईक धुरे यांचे देखील मनपूर्वक
मनपूर्वक आभार मानतोय। त्याचप्रमाणे या ठिकाणी गंगाराम लाडबुवा यांचे देखील मनपूर्वक आभार मानतोय। त्याचप्रमाणे ज्यांनी आमच्याशी संपर्क साधला ते सर्व खैराटवाडी बापरडे मुंबई उत्सव मंडळ या मंडळाचे मनपूर्वक आभार मानतोय। त्याचप्रमाणे या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित आहेत त्यांचे देखील श्री सिद्धिविनायक प्रसादी पूजन मंडळ बापरडे या मंडळाच्या तर्फे त्यांचे देखील मनपूर्वक आभार मानतोय। त्याचप्रमाणे या बापरडे गावामध्ये अनेक नामवंत भजनीबुवा तसेच पखवाज वादक आहेत, त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतोय। त्याचप्रमाणे या ठिकाणी जमलेल्या तमाम वैभव भजन प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून प्रथम पूजेचं नाम असणाऱ्या वक्रतुंड विघ्न हरता गणपती गजाननाला वंदन करून एकवचनी एकपत्नी एकवाणी असणाऱ्या रामचंद्रांना नमस्कार करून ज्या जिजाऊमातेने छत्रपती शिवाजी महाराज घडवले त्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा वंदन करून आज मी या आमचे सामने वारीला सुरुवात करतो। जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र। नक्कीच बारीक मजा येणार, जबरदस्त। फक्त तुम्ही असे हो, म्हणजे असे जरा येईल असणार की हा ओके। या ठिकाणी सन्माननीय बापरडे गावचे प्रथम नागरिक सन्माननीय सरपंच लाड संजयजी लाड यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आले मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। त्याचप्रमाणे ओमकार लाड रिअल इस्टेट दिवा ग्रुप डबल बारीचे सुरुवात होण्यासाठी जंगी सुरुवात होण्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आले मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय। धन्यवाद। त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्माननीय आमचे परम मित्र जबरदस्त नालखुळा गणपतीपुळा रोशन मिस्त्री यांच्याकडून हे 100 रुपयाचं बक्षीस आले मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय। त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्माननीय रामेश्वर ॲग्रो टुरिझम केंद्र बापरडे सन्माननीय बाबूराव वामन राणे यांच्याकडून हे 100 रुपयाचं बक्षीस आले मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। त्याचप्रमाणे या ठिकाणी कैलासवासी प्रकाश रावजी लाड यांच्या स्मरणार्थ सन्माननीय गुरुदास अंकुश लाड कॅटरसचे मालक यांच्याकडून हे 100 रुपयाचं बक्षीस आले मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। त्याचप्रमाणे या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर गाणे म्हणणे सन्माननीय संदीपजी लाड यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आले मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। नक्कीच बाळासाहेबांवर गाणं म्हणण्याचा प्रयत्न करणार, पण प्रथमतः त्या परमेश्वराचं नामस्मरण करूया, कारण मुखातून गेलेला राम आणि निस्वार्थपणे केलेलं काम कधीही चांगलं असतं, म्हणून मुखात त्या परमेश्वराचं नामस्मरण असलं पाहिजे। आणि आज या ठिकाणी खरोखर आनंद होतोय की आज अनुभव देवाचा सोहळा पार पडतोय। खरोखर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या मंडळासाठी। म्हणून एकच म्हणेन की न संपणारी स्वप्नांची सुंदर माळ असावी, न बोलता ऐकू येईल अशी शब्दांची ओळ असावी, ग्रीष्मात पडेल अशी ढगांची सर असावी आणि न मागता ही साथ देणारी या खैराटवाडीसारखी माणसे असावी, खैराटवाडीसारखी माणसे असावी। नक्कीच मनोरंजन होणार आणि त्यातून बुवा काय बोलले त्याचा 100% परतफेड करणार। कारण बुवा काय की तुम्ही बोललात की 3 पाना, बरोबर ना? 3 पाना, एक सकाळी नेहरी नंतर दुपारी जेवणानंतर 3 पानं आयुष्यातली, म्हणजे एक म्हणजे जन्म आणि दुसरं म्हणतात की मृत्यू। त्यात मधला राहुला, हा मधला पोरा राहुला, आता दुसरा, पहिला जन्म आणि तिसरा मृत्यू,
आणि मध्ये फक्त कोरा. पण काय बुवा की त्यासाठी त्या कोरा भरून काढण्यासाठी कसाही भरता येता, पण आपलं जर कर्म चांगलं असेल तर ते त्या परमेश्वरापर्यंत असणार. म्हणून काय की तू म्हटलंस याक पान कोरा, पण त्या पूर्ण आयुष्यभर भरूचा. म्हणून आयुष्यात प्रत्येक माणसाचं कर्म हे चांगलं असलं पाहिजे. कारण हा जन्म पुन्हा पुन्हा भेटणे शक्य नाही. कारण 184 आणि फिरून आपल्याला जो हा माणसाचा जन्म भेटलाय, तर हा जन्म पुन्हा पुन्हा भेटणे शक्य नाही. म्हणून याच जन्मी चांगलं काम केलं पाहिजे. बुवाने मुद्दा बरोबर दिला. असा म्हणता नाहीये कोण की काय तू गेलो तो भरात आला चळवाद होतो, बरोबर ना. पण काय की आज तुझा तरी भरात नाही तर माझा तरी पान भरात, या हिशोबावर जाऊ नको. कारण काय एकदा जिंकण्यानं कोण सिकंदर बनत नाही आणि एकदा हरण्यानं कोण फकीर बनत नाही. त्याच्यामुळं आपला आयुष्य हा फक्त आनंदानं जगता आलं पाहिजे. बाकी येताना काय हल्लाव नाही, जाताना काय नेणार नाही. किती जरी मोठो बंगलो बांधलो किंवा किती जरी पैसो कमावलो तरी त्याच्यावर झिलांचो डोळो. इथेही बंगलो मोठो बांधलो तरी त्याच्यावर सासरीचो आणि नातवाचो डोळो. आपली जागा खय असता पडी येत नाही तर जिन्या बुडी. त्याच्यामुळं देह हे काळाचे आणि धन कुबेराचे. फक्त आपलं कर्म हे चांगलं ठेवता आलं पाहिजे. म्हणून लक्षात घ्या की प्रत्येक माणसानं आपलं कर्म चांगलं ठेवा आणि प्रत्येकानं आपलं अस्तित्व असं मोठं करा की ते लोकांच्या 100 वर्ष नाही तर 500,000 वर्ष लक्षात राहिलं पाहिजे. म्हणून 100 वर्ष जगण्यापेक्षा असं एक काम प्रत्येकानं मोठं केलं पाहिजे. प्रत्येकाचं कर्तृत्व असं मोठं असलं पाहिजे की ते लोकांच्या 500 वर्ष लक्षात राहिलं पाहिजे. या ठिकाणी खरोखर आपल्या बापर्डे गावाचं नाव सन्माननीय सरपंचजी लाड संजयजी लाड यांनी आज जगभर आज आपल्या बापर्डे गावाचं नाव गाजत. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. कारण म्हणून म्हणण्याचं तात्पर्य हेच की असं एक मोठं काम करा की ते लोकांच्या 100 वर्ष नाही तर 500 वर्ष लक्षात राहिलं पाहिजे, बरोबर ना. बाकी तू हकडची तू तकडे लावून पाना बरीच भरशी तू. कारण 5वीत नापास जवळजवळ 4-5 खड्डे मारलेले दिसतात. ठीक आहे, बाकी खारबीर पडली असा माझ्यावर म्हटला. पण प्रथमतः त्या भजनाची सुरुवात करूया. 100% त्याची परतफेड ही नक्कीच करणार. आणि तुमच्याकडे काय म्हटलं पालेला आताचा पालो हा बांधायचा. ठीक आहे, प्रथमतः परमेश्वराचं नामस्मरण करूया. या ठिकाणी सन्माननीय रुद्रांश महेश वेद्रुक यांच्याकडून हे 100 रुपयाचं बक्षीस आलंय मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी हार्मोनियम मेकर सन्माननीय प्रमोदजी मिस्त्री या ठिकाणी उपस्थित आहेत. कृपया त्यांनी या ठिकाणी खुर्चीचा मान राखावा. रिअल इस्टेट दिवा ग्रुप काशीनाथ लाड यांच्याकडून हे 100 रुपयाचं बक्षीस आलंय मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी सन्माननीय सरपंच संजयजी लाड यांच्याकडून स्वामींचं गाणं विश्वाचा विश्राम रे हे गाणं म्हणण्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलंय मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय. धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे प्रसादजी लाड प्रसादजी नाईकपुरे या ठिकाणी उपस्थित आहेत. कृपया त्यांनी खुर्चीचा मान राखावा. त्याचप्रमाणे सुधाकरजी नाईकपुरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे देखील मनपूर्वक आभार मानतोय.
थोडं किंमती नव्हतं मॉनिटरला थोडा आउटपुट द्या आणि थोडा इको द्या थोडा पेटीचा आवाज मॉनिटरला कमी केला तरी चालेल मॉनिटरचा कमी करा मॉनिटर आवाज कमी करा आणि आउटपुट इको इको या मॉनिटरचा आवाज थोडं कमी करा विश्वाचा विश्राम सन्माननीय सौ माजी उपसरपंच संजय लाड यांच्याकडून या स्वामींच्या गाण्यासाठी 100 रुपयाचा बक्षीस आलय मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय। त्याचप्रमाणे सन्माननीय ओमकार लाड यांच्याकडून हे 100 रुपयाचा बक्षीस आलय मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। नमो 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 वक्रतुंड नमो 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 वक्रतुंड गणपती गजानना गणपती गजानना दे प्रसाद भक्तांसी देई प्रसाद भक्तांसी गणपती गजानना प्रारंभी तुझ
नमितो गातो प्रारंभी तुझा नमितो गातो तुझ्या गुणांच्या कथा तुझ्या गुणांच्या कथा एकदंता नमितो तुझला एकदंता नमितो तुझला गणपती गजानना रिद्धी सिद्धी तुमच्या दासी रिद्धी सिद्धी तुमच्या दासी 14 विद्या तव पाया 14 विद्या तव पाया 64 कलांचा अधिपती तू 14 कलांचा अधिपती तू गणपती गजानना यावे धावुनी आम्हासाठी यावे धावुनी आम्हासाठी आम्ही तुझी लेकरे आम्ही तुझी लेकरे या आम्हासी आशीर्वाद द्या आम्हासी आशीर्वाद गणपती गजानना ओम या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण बुवा या ठिकाणी सन्माननीय सागर कदम बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. सागर कदम बुवा कडी तामणे या ठिकाणी उपस्थित आहेत. कृपया त्यांनी खुर्चीचा मान राखावा. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे बंधू ओम नाईक धुळे या ठिकाणी उपस्थित आहेत बुवा. त्यांनी देखील खुर्चीचा मान राखावा. तर बुवा महिला आज प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत आणि कोणत्याही कार्यक्रमाला
स्त्रियांशिवाय शोभा येत नाही. म्हणून लक्षात घ्या की स्त्री शिक्षणाचा पाया ज्यांनी घातला त्या सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज घडवले त्या राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर हिरकणी, अनाथांची माय सिंधुताई सखपाल या स्त्रियांनी आपल्या महाराष्ट्राला घडवलं, सजवलं. म्हणून स्त्री ही बुवा एक वाघिणा. स्त्री म्हटल्यानंतर एक वाघिणा ती. कारण हातात बांगडे घालता नवऱ्याच्या नावाचं, कपाळावर कुंकू लावता नवऱ्याच्या नावाचा, गळ्यात मंगळसूत्र घालता नवऱ्याच्या नावाचा, पायात जोडवे घालता नवऱ्याच्या नावाचे. एवढंच नाही तर 9 महिने 9 दिवस पोटाचं ओझं बाळगून त्या जन्म देणाऱ्या मुलाच्या नावानंतरही नवऱ्याचा नाव लावता. एवढी उदार मनाची ती स्त्री. हा त्याच्यामुळे एकदा जोरदार टाळ्याने स्त्रियांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्याच्यामुळे बुवा काय आता ते खुश आहेत, कारण पुन्हा 1,500 साधारण गेले ते असे वाटत. कारण होती साधारण आकडो होतो 2100 पण 1,500 समाधानी आहेत, पण चालत तेवढा. म्हणून स्त्रियांका बघा बुवा आज पहिला मान आहे, कारण स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आहेत, बरोबर ना. म्हणून स्त्रियांका आता बुवा पहिलं मान आहे. पूजा बघा तुमका देवळात गावणार, आरती देवळात गावणार, त्याच्यानंतर भक्ती देवळात गावणार, आणि साधना देवळात मंदिरात गावणार. या सगळ्या स्त्रियांका आमच्यासाठी काय फक्त घंटा. म्हणून काय बुवा संतूर लगाव खूबसूरती पाव, हेरंगवली लगाव खूबसूरती पाव. ह्या स्त्रियांका आणि आमका काय इजगाड लगाव गुजरी बघाव. सन्माननीय विजय राणे यांच्याकडून हे 100 रुपयाचं बक्षीस आलंय मंडळाच्या वतीने, स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय होता बुवा पूर्वीच्या काळी माणूस श्रीमंत नाही, पण माणूस मात्र समाधानी होतो. त्याच्यामुळे पूर्वी जर समजा दोघांची भांडणं लागली तर तिसरं मिटवायचो. पूर्वी जर समजा दोघांची भांडणं लागली तर तिसरं मिटवायचो, पण आता जर समजा दोघांची भांडणं लागली तर तिसरं व्हिडिओ काढून मारता. म्हणून काय पूर्वीच्या काळी लोक शब्दाला पक्की होती, म्हणून नाती जपत होती. आता प्रॅक्टिकली झाली, नात्याचा फायदा उचलू लागली. त्याच्यानंतर प्रोफेशनल झाली, जर फायदा असत तरच नाती जोडू लागली. त्याच्यामुळे काय की या कलियुगात वावरत असताना एखाद्या जेवणाचा ताट द्यायचा, पण बसोचो पाठ द्यायचो नाही. आणि तुझ्यासारखं जर वांगडी असत तर आदर आणि चादर हे विचार करूनच द्यायचं जगात. कारण काय आईजीच्या जीवर बायजी उदार आणि सासऱ्याच्या भरण्याच्या बाजावर जावं सुभेदार, अशी तुझी परिस्थिती आहे. त्याच्यामुळं कठीण काय आहे ते केस बीस तांबू जबरदस्त नादच खोळा, म्हणजे तेवढ्या एकामाका वाटतं कैची काही लागलीच नाही वाटतं. धन्यवाद. या ठिकाणी सन्माननीय बाबा लाड यांच्याकडून हे 100 रुपयाचं बक्षीस आलंय, मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय. मगांपासून खरोखर जबरदस्त भरपूर बक्षीस आली, त्याबद्दल काय वाद नाही. फक्त खरोखर जा तुमका बक्षिसीला काय डबल फक्त येऊ कया आणि येणार तर नक्कीच समजा. या ठिकाणी खरोखर हे सगळे मुंबईचे पोरगे 100% गजराच्या माध्यमातून तुमचं पण मनोरंजन होणार. ठीक आहे, या ठिकाणी भजनाला सुरुवात करतोय. मगरे ग नि सा सारे म ब नि ध प नि ध प ध मगरे रे ग नि सा रे म प म ब नि ध नि सा. आ
Jai
Ah